Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेलं उपोषण 15 तासानंतर स्थगित करण्यात आलं. सरकारच्या शिष्टमंडळानं रात्री उशिरा अंतरवाली सराटीत जाऊन जरांगे पाटलांशी चर्चा केली. मराठा उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी दिलेल्या आश्वासनानंतर जरांगेंनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पण या 9व्या उपोषणानं मराठा समाजाच्या पदरात काही पडलंय का? जरांगेंच्या कोणत्या मागण्या सरकारच्या शिष्टमंडळानं मान्य केल्या? लाड आणि विखे पाटलांनी असं काय सांगितलं की मध्यरात्रीत जरांगेंनी उपोषण स्थगित केलं? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचाच प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत. नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. मराठा आरक्षणासह इतर 10 मागण्यांसाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणास्त्र उपसलं होतं. भरउन्हात बाच टाकून जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलं आणि घाम मात्र फडणवीस सरकारला फुटला. जरांगेंनी उपोषण करू नये यासाठी लाड 2 वेळा गेले. विखे पाटलांनी 2 वेळा मनधरणी केली, पण पाटील आंदोलनावर ठाम राहिले. एकीकडे जरांगेंचं उपोषण सुरू होतं तर दुसरीकडे मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यातच कडाक्याच्या उन्हात जरांगेंनी उपोषण सुरू केल्यानं तब्येतीचा प्रश्नही उपस्थित झाला. काल दुपारी विखेंची शिष्टाई अयशस्वी झाल्यानंतर विखे पाटील आणि लाड रात्री अंतरवाली सराटीत दाखल झाले. सरकारची भूमिका स्पष्ट केली. अखेर विखेंच्या हस्ते पाणी पीत जरांगेंनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पण राहिला प्रश्न मागण्यांचा. या आंदोलनातून कोणत्या मागण्या मान्य झाल्या? सरकारनं कोणतं आश्वासन दिलं? ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. मराठा समाजाच्या बहुतांश मागण्यांबाबत मंगळवारपर्यंत शासन आदेश जारी केले जाणार. सातारा संस्थानासंदर्भातील GR काढण्याबाबत सरकारला 1 महिन्यांची मुदत. मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारला 1 महिन्यांची मुदत. स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्यास 1 महिन्याची मुदत. 58 लाख कुणबी नोंदींवर आधारित प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया गतीनं राबवली जाणार. जात वैधता प्रमाणपत्रांचाही प्रश्न सोडवला जाणार. कुणबी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना. जात पडताळणी प्रक्रियेचा 15 दिवसात आढावा घेतला जाणार. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय. सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू केल्या जाणार. महामंडळाचे जे परतावे थांबले ते सगळे परतावे तातडीनं वाटप करण्याचं आश्वासन. मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांना MIDC मध्ये नोकरी देण्याबाबतही सकारात्मक निर्णय. म्हणजेच असे जवळपास 11हून अधिक निर्णय घेतल्याचं चर्चेतून स्पष्ट झालं. पण अजूनही काही मागण्यांबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं किंवा सरकारच्या शिष्टमंडळानं आश्वासन दिलं नसल्याचं पुढे आले. त्यातीलच काही उल्लेख आपल्याला करावे लागतील. आता ही यादी पहा. जरांगेंच्या कोणत्या मागण्यांवर चर्चा झालीच नाही? कोल्हापूर, औंध, पुणे आणि मिरज संस्थानाची 1994च्या धर्तीवर GR काढण्याची मागणी. सगळे सोयरे अधिसूचनेचा GR काढा. मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा. यात नंतर सुधारणा करा अशी मागणी जरांगेंनी शिष्टमंडळाकडे केली होती. अशा मागण्यांवर काल दिवसभरात कोणतीही चर्चा झाली नाही किंवा याबाबत सरकारकडून कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही. मग सरकारला पुन्हा वेळ का दिला? कोणता निर्णय झाला? याबाबत जरांगे पाटील काय म्हणाले ते बघा. 43 अभ्यासक राज्यभरातले आले होते तातडीचे. त्यांनी काही सुधारणा त्याच्यात होत्या, त्या सांगितल्या. त्या सुद्धा सुधारणा आम्ही गॅजेटियर साठी घेतो हैदराबादच्या सांगितलंय. त्यांनी त्या पण सूचना घ्यायला लागल्या. त्यांच्या SOP केली. ती चांगली आहे का नाही ती पण अभ्यासकाला तज्ञाला वाचायला लावली. ती बी त्यांनी वाचली. त्यात काही दुरुस्त्या होत्या त्याही करायला लावल्या. ते म्हणले हे ओके सगळं. म्हणलं आता काढायला लावायचे का आदेश? ओके. तर अभ्यासक म्हणले हो, आणि सरकार बी त्याच्यात तयार आहे. म्हणून आता आपण उपोषण स्थगित केलंय. मागण्याला सगळ्या मंगळवारपर्यंत सगळ्याचा मंजुरी मिळणार. सातारा गॅजेट संदर्भात काय निर्णय घेतला? सातारा संस्थांच्या बद्दल माझं म्हणणं होतं ते GR लगेच काढायचं. सकाळी माझं त्यांचं बोलणं झालं. ते म्हणले कोर्टात जाऊ नये, पुन्हा चॅलेंज करू नये, म्हणून 1 महिन्याचा आम्हाला वेळ द्या. आणि पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा हे होते अभ्यासक, त्यांना विचारलं. त्यांनी काय आता मी जर उद्या सुद्धा काढायला होतं GR तर ते काढते तिथं बाबा. कोर्टात गेलं ते पुन्हा म्हणते आम्ही म्हणलो 1 महिना टाइम द्या. तुमच्यामुळे कोर्टात गेलं म्हणजे मराठीचं मग भांडण लावून देते. त्याच्यापेक्षा 1 महिना वेळ दिलेला पडतोय. तिथून पुढे त्यांना कोर्टात झुज नाही. पण तोपर्यंत
व्हॅलिटी रोखणार नाही, कोणती प्रमाणपत्र रोखणार नाही हे त्यांच्याकडून वधून घेतलंय. तसे आदेश काढायला लावलेत. त्यांना 1 महिना प्रोसिजरला लागणार आहे. ते थोडं आई किचकट ते करून घेतो आम्ही. किचकट ते कसं सुलभ करता येईल केसेस मध्ये ते म्हणले आम्ही पण करू लागतो. मुख्यमंत्री पण त्यांना म्हणले आपण या केसेस मागे घेऊ. मुख्यमंत्री म्हणले. दुसरीकडे सरकारच्या शिष्टमंडळातील राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी यशस्वी शिष्टाईनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे नाव घेत कोणता दावा केला तो देखील बघूयात. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं खरं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या मराठी बांधवांच्या करता समाजाकरता नेहमीच पुढाकार घेतला आणि आजही त्यांनी या कामात विशेष पुढाकार घेतला. मी आणि माझे सहकारी आमदार प्रसाद लाड माननीय जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो आणि मग जे काही मागच्या निर्णयाच्या राहिलेल्या ज्या त्रुटी आहेत त्याचं आता वाचन मान्य जरांगे पाटलांनी केलं. मग अशी अभ्यासकांच्या बरोबर आमची चर्चा झाली. त्याच्यामध्ये 2-3 सुधारणा करायच्या त्या आम्ही मान्य केल्या. मला खात्री आहे की आजच्या झालेल्या चर्चेच्या अनुषंगी शासनाने घेतलेले निर्णय शासनाच्या त्यांच्या मागण्याप्रमाणे प्रस्तावित केलेल्या जो काही प्रस्ताव साथ दिलेला आहे त्यांनी त्याला मान्यता दिली. त्याच्यावर लगेच आम्ही पुढच्या 2-3 दिवसात शासन निर्णय काढून अंमलबजावणीला आम्ही सुरुवात करतोय आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने 2-3 दिवसात म्हणले तर सूचना ध्यानात ठेवा सगळेजण. मी ते नंतर सांगणार आहे. ही मागणी नाही कोणा गैरसमज नको. एक जण आहे माझ्या विरोधात आणि मी त्याचे आमचे दोघांची एक नार्कोटिस्ट करायची तेवढा आदेश काढा. मनोज जरांगे उपोषण स्थगित केल्यानंतर उपचारासाठी अँब्युलन्समधून छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले. संभाजीनगरमध्ये सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पूर्वीच्या उपोषणांमुळे आधीच तब्येत अजून रुळावर आलेली नाही. त्यातच कडाक्याच्या उन्हात सुरू केलेल्या 9व्या उपोषणामुळे तब्येत बिघडत चालली होती. त्यामुळे जरांगेंचं उपोषण थांबणं गरजेचं होतं. मागण्या आज नाही तर उद्या मान्य होतीलच, पण सामान्य घरातून आलेलं आणि सर्वमान्य झालेलं मराठा समाजाचं जरांगेंच्या रूपातील हे नेतृत्व टिकून राहणं महत्त्वाचं. म्हणून तर मराठा कार्यकर्ते जरांगेंच्या उपोषणाला विरोध करत आंदोलनाचे स्वरूप बदलण्याची मागणी करत होते आणि म्हणत होते लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आता सरकार मराठा कार्यकर्त्यांची अपेक्षा आणि जरांगेंच्या मागण्या पूर्ण करतं का याकडे लक्ष असेल. या व्हिडिओ तिथंच थांबूयात. सरकार जरांगेंना दिलेला शब्द पूर्ण करेल का? पाटलांच्या मागण्या 9व्या उपोषणानंतर तरी मान्य होतील का? की फडणवीस सरकार मराठा समाजाची पुन्हा एकदा फसवणूक करेल? याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा. ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि एक्सवरही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.